नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बार्टीचा काल ऑप्शन देण्याचा जी काही वेबसाईटवरती ते ओपन झालेली आहे पहा लिंक. तर त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत, की नेमके कशाप्रकारे ऑप्शन आपल्याला द्यायचे आहेत आणि संकल्पलाच का ऑप्शन्स पहिल्या नंबरवरती आपल्याला द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहिजेत. तर बार्टी म्हटल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी काल लिंक ओपन केलेली आहे ऑप्शन देण्यासाठी. ही 2025-26 लाच हे जे काय असेल तुम्ही लाभ घेणार आहेत ते 2025-26 साठी आहेत. कुठल्या पोस्टसाठी आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपली जी काय यू-पी-एस-सी असेल, त्याच्यानंतर एम-पी-एस-सी असेल, त्याच्यानंतर अभियांत्रिक सेवा असेल, न्यायिक सेवा असेल, अराजपत्रित गट ब, गट क, कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन वर्ग 3, पोलीस व मिलिटरी भरती प्रशिक्षण म्हणजे त्याच्यानंतर आपली बँक, आय-बी-पी-एस, रेल्वे, एल-आय-सी ह्या जे काही स्पर्धा परीक्षा ज्या होतात याच्यासाठी तुमची जर निवड झालेली, तुम्हाला जर त्याच्यामध्ये नाव असेल त्यांच्या लिस्टमध्ये, तर तुम्हाला आता प्रशिक्षणार्थ जे काही क्लास घ्यायचा असेल त्यासाठी ऑप्शन्स तुम्हाला द्यायचे आहेत. आता सुरुवात करूया नेमकी कशा पद्धतीने आपल्याला इथून पुढची प्रोसेस असणार आहे पहा. पहिलं स्पर्धा परीक्षा कोणकोणत्या असेल, जे की पूर्व परीक्षा ज्या असतील पहा त्याच्यासाठी हे प्रशिक्षण असणार आहे. वेगवेगळ्या संस्थांमार्फत तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. त्याच्यामध्ये पहिला आहे यू-पी-एस-सी, दुसरा आहे एम-पी-एस-सी, तिसरा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिक म्हणजे जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत त्यांच्यासाठी जी पेपर निघतो त्याच्यासाठी. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग न्यायिक सेवा स्पर्धा म्हणजे जे काही आपले एल-एल-बी चे जे स्टुडंट असेल त्यांच्यासाठी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजीत पत्र गट ब, गट क यांच्यासाठी. बँक म्हणजेच आय-बी-पी-एस, रेल्वे, एल-आय-सी ह्या स्पर्धा परीक्षा जे की आपण बँकिंग मध्ये जे काही एक्झाम्स आपण देतो वेगवेगळ्या क्लर्क असेल, पीओ असेल, आर-आर-बी असेल या सगळ्या एक्झाम्स. त्याच्यानंतर पोलीस भरती, मिलिटरी हे सगळे आणि त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन वर्ग 3 यांच्यासाठी तुम्हाला ऑप्शन्स त्यांनी मागितले आहेत संस्थांचे. ज्या संस्था या प्रशिक्षण देत असतात त्या संस्थांचे तुम्हाला ऑप्शन्स निवडायचे आहेत पहा. ठीक. आता ह्या सगळ्यांसाठी ज्यांनी वेगवेगळ्या याच्यासाठी पेपर दिला असेल त्याच्यानुसार लिस्ट आलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचं ज्या याच्यामध्ये नाव आहे त्याच्यात तुम्हाला ऑप्शन्स तिथं द्यायचं आहे पहा. ठीक. आता ही जी लिंक असेल ही लिंक 12 तारखेपासून सुरू झालेली आहे. 12/1/2025 पासून म्हणजेच कालपासूनच झाली पण तिथं तारीख 12 दिलेली आहे. 12/1/2025 पासून ही चालणार आहे 19/1/2025 रात्री 11:59 पर्यंत. लक्षात ठेवा त्यांनी खाली एक लाईन पण दिलेली आहे. याच्या पुढे ऑनलाईन विकल्प देण्याची लिंक उपरोक्त नमूद कालावधी पर्यंतच चालू राहील व त्यास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही. हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा असतो की आपल्याला हलगर्जीपणा जो असतो तो नडत असतो. आपण एक्झामच्या बाबतीतही तेच करतो. शेवटच्या दिवशी आपण सगळ्या गोष्टी करतो. तर इथेही सुद्धा तशाच गोष्टी करताल तुम्ही. पण तसं करायचं नाही कारण का 6-7 महिने तुम्हाला सरकारकडून पैसे भेटणार आहे. तर एक चांगल्या प्रकारची आपल्याला जर लाभ भेटत असेल तर आपण त्याच्यासाठी विलंब न केलेला बरा आहे पहा. ठीक. पुढे गेल्यानंतर जर एखादा उमेदवार एकाहून अधिक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी जसं की एम-पी-एस-सी साठी पण तो पात्र आहे, यू-पी-एस-सी साठी आहे किंवा बँकिंग साठी आहे. तर पात्र ठरला असेल तर त्याने किंवा तिने आपल्या पसंतीनुसार केवळ एकाच योजनेची निवड करणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेगवेगळ्यांसाठी पेपर दिले असते पण तुम्हाला एकाच याच्यासाठी निवड तिथं करावं लागणार आहे. एक तर तुम्ही निवडला आय-बी-पी-एस तर आय-बी-पी-एस साठीच, एक तर तुम्ही निवडलं एम-पी-एस-सी तर एम-पी-एस-सी साठीच. एकच तुम्हाला तिथं काय करायचंय निवड करायची आहे पहा. ठीक. पुढं पुढची महत्वाची माहिती ती म्हणजेच योजनेशी संबंधित नामनिर्देशित प्रशिक्षण संस्थांची माहिती व्ह्यू डिटेल्स टॅब मध्ये उपलब्ध असून त्याचा वापर संपर्काकरिता करावा. म्हणजेच आता तुम्हाला ऑप्शन तर द्यायचेच आहेत, परंतु देत असताना ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाताल तिथं तुम्हाला एक व्ह्यू डिटेल नावाची एक टॅब दिसल किंवा एक ऑप्शन दिसल त्याच्यावरती जायचं. तिथं गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थांची निवड जी करायची त्या संस्थेविषयी माहिती तिथं दिलेली असेल ती व्यवस्थित पाहून घ्यायची पहा. ठीक. पुढं पुढे गेल्यानंतर या योजनेची निवड उमेदवाराने केली असेल ती अंतिम मानण्यात येऊन त्या योजनेशी संबंधित नामनिर्देशित खासगी नामांकित प्रशिक्षण संस्थांचे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध होईल. जे काय तुम्ही तिथं निवडताल योजनेची निवड उमेदवार जे काय कोणती निवड केलेली असेल ती त्यांची अंतिम असेल आणि त्याच्यामध्ये जे काही खासगी नामांकित म्हणजे जर समजा तुम्ही एम-पी-एस-सी निवडलं किंवा बँकिंग निवडलं, आय-बी-पी-एस बँकिंग निवडलं त्याच्यामध्ये संकल्प हा जर ऑप्शन जर तिथं दिसतोय
तर मग तिथं तुम्हाला IBPS बद्दल निवड जर तुमची झाली तर तिथं IBPS बद्दलच्या संस्था तिथं येतील पहा. जसं की संकल्प येईल. मग संकल्प विषयी तुम्ही तिथं माहिती घेऊ शकता. ठीक. त्याच्यामध्ये तुमची IBPS जर तुम्ही निवडला असेल, अशा 5 संस्था असतील पहा. 5 संस्था. त्या 5च्या 5 संस्था या IBPS रिलेटेडच असतील. तुम्ही जर MPSC निवडलं तर MPSC साठी सुद्धा 5 संस्था असतील पहा. ते अशा प्रकारे. तर या 5 संस्थांना पसंतीक्रम जे असेल विकल्प दिल्यानंतर तुम्ही त्याच्यापैकी एका संस्थेला, समजा तुम्ही IBPS साठी काम करताय, IBPS साठी तुम्ही निवडलंय. त्याच्यानंतर कारण हे डिटेल सांगायचं याचा अर्थ असा की बऱ्याच जणांचं चुका होणार आहेत. त्याच्यामध्ये IBPS जे असेल ते निवडलंय, त्याच्यामध्ये संकल्प तुम्ही निवड. अशा 5 ऑप्शन असतात. संकल्प निवडल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या नंबरवर. ते OTP व्हेरिफाय होईल आणि त्याच्यानंतर व्हेरिफाय झाल्यानंतर तिथं एक सबमिटचा पण ऑप्शन येतो. OTP टाकल्यानंतर सबमिट केलं तर तुम्ही संकल्पला ऑप्शन दिलेला हा पूर्णपणे ग्राह्य धरला जाईल पहा तिथून पुढे. जोपर्यंत तुम्ही ते सबमिट करत नाही तोपर्यंत तिथं ते विकल्प ग्राह्य धरला जाणार नाही. हे लक्षात ठेवा. ठीक. त्याच्यानंतर जर तुम्ही सबमिट केलं, त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक केले असता आपले पसंतीक्रम विकल्प नोंद होऊन त्याची एक्नॉलेजमेंट रिसिप्ट पोच पावती तुमची तयार होईल. संकल्पला जर समजा तुम्ही दिला ऑप्शन, संकल्प ऑप्शन निवडला, सबमिट केला, त्याच्यानंतर तुमची एक पावती जनरेट होईल. ती पावती सुद्धा एक स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा पहा. ठीक. पुढे गेल्यानंतर सदर प्रमाणे प्राप्त झालेले पसंतीक्रम विकल्प हे अंतिम असून त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. तुम्ही एकदा जर ऑप्शन निवडला तर निवडल्यानंतर तो अंतिम असेल. त्याच्यामुळे ऑप्शन हे खूप विचारपूर्वक, जिथं आपल्याला सगळ्या सुख सुविधा भेटतील, जिथं आपल्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला ज्या लागतात त्या परिपूर्ण होतील, अशा संस्थेला आपल्याला ऑप्शन द्यायचा आहे. त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल संकल्प. कारण इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भेटून जातील. त्याच्या पुढे गेल्यानंतर पुढचं जर पाहिलं तर महत्वाचा पॉइंट आहे, प्रशिक्षण संस्थेच्या निवडीकरता ऑनलाईन विकल्प देण्यासाठी संबंधित लिंक वरून लॉग इन करणे आवश्यक आहे. तुम्हाला जी काही लिंक असेल त्याच्यावरूनच लॉग इन करायचं. लॉग इन करताना उमेदवाराची कोणत्या वर्षासाठी, आता इथं पण प्रॉब्लेम आहे, तिथं अनेक असे वर्ष असतील पहा, 2023-24, 24-25 आणि 25-26. न जर चुकीने 25-26 च्या ऐवजी 24-25 करायचं नाही. 25-26 साठी निवड झालेली आहे ते वर्ष तुम्हाला निवडावे लागेल. लॉग इन करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्ज, जे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलेले असतील त्यावेळेस तुम्ही जो ईमेल आयडी वापरलेला आहे किंवा पासवर्ड जो असेल, हे दोन्हीही तुमच्याकडे असले पाहिजे. त्याची गरज लागणार आहे. ते ईमेल आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करायचा आहे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी. तसेच आपले लॉग इन आयडी पासवर्ड हे संबंधित उमेदवारांना त्यांनी प्रवेश अर्ज ऍप्लिकेशन फॉर्म भरताना वापरलेल्या ईमेल आयडी वर पुनश्च पाठवण्यात येतील. सबब उमेदवारांनी सदर ईमेल व मोबाईल क्रमांक चालू स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. जर तुमचे नसेल तर तुम्हाला मेल आयडी वगैरे मेल वरती तुमच्या हे मेल आयडी आणि पासवर्ड पाठवले जातील. त्याच्यामुळे जे तिथं टाकलेलं असेल ते निदान मेल आयडी तरी सुरू ठेवा. नाहीतर ते बंद पडलेले जर असतील तर प्रॉब्लेम होईल. जर मोबाईलच चोरीला गेला आणि हे कारण तिथं सांगून चालणार नाही पा. ठीक. पुढे गेल्यानंतर ज्या योजनेची निवड उमेदवाराने केली असेल ती अंतिम मान्यता येऊन त्या योजनेशी संबंधित नामनिर्देशित खासगी नामांकित प्रशिक्षण संस्था विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध होईल. तुम्ही जे कोणता ऑप्शन निवडताल, MPSC तुम्ही पेपर दिला, MPSC निवडला, IBPS दिला असेल, IBPS, त्या दोन्ही पैकी जो निवडला असेल त्याचे विकल्प म्हणजे त्याचेच ऑप्शन्स तुम्हाला तिथं खाली येतील 5 संस्थांचे. त्यानुसार 5 संस्थांपैकी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. 5 पैकी जे काही तुम्हाला आवडत म्हणजे संकल्प तुम्हाला द्यायचा आहे. ठीक. पुढं OTP येईल. OTP जोपर्यंत OTP येत नाही, त्याला व्हेरीफाय करत नाही, सबमिट करत नाही, तोपर्यंत तुमचा जे ऑप्शन असेल तो अंतिम नसेल, हे लक्षात ठेवा. पुढं सदर विकल्प लिंक व कॉन्टॅक्ट अस या टॅब शीर्षकाखाली सर्व संबंधित योजनांची योजनानिहाय संपर्क ईमेल आयडी दिलेले आहेत. तसेच विकल्प लिंक वर लॉग इन केल्यानंतर सपोर्ट व टॅब शीर्षकाखाली रेज अ तिकीट या सुविधाद्वारे आपली समस्या नोंदवण्याची सुविधा सोय उपलब्ध करून द्या. कोणालाही फोन लावायची गरज नाहीये. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तिथं कॉन्टॅक्ट अस नावाचं एक कॉलम आहे. त्यांच्या वेबसाईटवर तिथं जाऊन तिथं संबंधित योजनाने मेल आयडी दिलेले आहेत. प्रत्येक योजनेचे मेल आयडी दिलेले आहेत. त्या मेल आयडी वरती तुम्ही डायरेक्टली तुमच्या तक्रारी मेल करू शकतात. हे लक्षात ठेवा. कोणालाही फोन लावायची गरज नाहीये पा. पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे एक विद्यार्थी, हे नीट लक्ष द्या, अशा प्रकारे एक विद्यार्थी उमेदवार स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त 2दा लाभ घेण्यास पात्र राहील. पहिलं काय व्हायचं,
तो IBPS चा लाभ घ्यायचा, MPSC चा लाभ घ्यायचा आणि कोणताही लाभ घ्यायचा. आता चालेल जास्तीत जास्त 2 घेण्यास पात्र आहे उमेदवारांनी यापूर्वी 2 योजनांचा लाभ घेतला असल्यास सदर उमेदवार 2025-26 करता पात्र राहील. त्या अनुषंगाने 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 2च आपल्याला याचा लाभ घेता येऊ शकतो. एक तर IBPS घ्या, त्याच्याबरोबर MPSC घ्या, असं 2च याचा घेऊ शकतायत. मी एक्झाम्पल दिलंय पहा. ठीक, त्या 2 याचा तुम्हाला तिथं लाभ घेता येऊ शकतो पहा. तर हे गोष्टी आहेत. आता याच्यानंतर विकल्प आपल्याला द्यायचे. विकल्प द्यायचे म्हटल्यानंतर आपल्याला कुठला विकल्प द्यायचा आहे? तर हे आपल्याला महत्वाचं आहे, कारण विकल्प देत असताना विकल्प देत असताना आपल्याला महत्वाचं जे असेल ते म्हणजेच तुमचे, एक मिनिट मी हे लावतो. डायरेक्ट PDF ओपन होती सर? चालू आहे. अशी करून डायरेक्ट आता विकल्प आपल्याला द्यायचे आहेत. आतापर्यंत आपण माहिती पाहिली की नेमकी ऑप्शन्स कोणता द्यायचा आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम काय आहे की नेमके ऑप्शन्स देताना कसा विचार आपण केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं ते म्हणजेच तुम्ही ज्या काही संस्थेला ऑप्शन देत असताल त्या संस्थेला आपल्या सगळ्या पॅरामीटर्स मध्ये फिट बसतात का हे पहिलं पाहिलं पाहिजे. त्याच्याच तुम्हाला जर समजा वाटलं की ह्या पॅरामीटर आपले आहेत एक्झामचे, त्या पॅरामीटर मध्ये ही संस्था आपली योग्य बसते, तर आपण त्याला ऑप्शन दिला पाहिजे. बरोबर? मग जर तुम्ही सगळ्या संस्थांचा जर विचार केला आणि त्याच्याबरोबर संकल्पाचा जर विचार जर केला, तर तुमचे सगळ्या पॅरामीटर मध्ये संकल्प बसेल. सगळ्या. कारण स्पर्धा परीक्षा ज्या असतील पहा, या स्पर्धा परीक्षेला मेन काय असते? मेन असते तुम्हाला शिकवणारे शिक्षक. जे शिक्षक असतील ते एकदम प्रॉपर तुमचे शिक्षक असले पाहिजेत, एक्सपिरियन्स शिक्षक असले पाहिजेत, त्यांना एक्झामचा अनुभव असला पाहिजे, त्यांना कामाचा अनुभव असला पाहिजे. दुसरी गोष्ट असते तुमचं मटेरियल. ते मटेरियल अपडेटेड असलं पाहिजे, कारण मटेरियल जर जुनं असेल तर ते चालणार नाही. जशा एक्झाम्स तुमच्या स्वरूप बदलत चाललंय तसे तुमचे मटेरियल पण अपडेटेड पाहिजे. तर या सगळ्या ज्या गोष्टी असतील ह्या संकल्प मध्ये तुम्हाला प्रॉपर भेटतील. बाकीच्या जे काही गोष्टी असतील त्याला जास्त इम्पॉर्टन्स न देता आपण जास्तीत जास्त जे काही पेपरला लागतंय त्याला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे, या मताचा मी आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी संकल्प मध्ये तुम्हाला भेटून जातील. आता संकल्प मध्ये जे जे तुम्हाला पेपरचे ऑप्शन्स आहेत, म्हणजे UPSC सर सोडलं तर सगळ्या बाकी याच्यात संकल्प आहे. तर मग तुम्हाला ऑप्शन देत असताना MPSC ची जरी निवड करायची असेल तरी सुद्धा तुम्ही संकल्पलाच द्यायचंय. बँकिंग असेल तरी संकल्प. तुम्ही जर समजा LLB झाले असेल
न्यायिक परीक्षेसाठी तयारी करा तरी सुद्धा संकल्पचं ऑप्शन तुमच्यासाठी ओपन आहे. तुम्ही IBPS आहे तरी सुद्धा तुमच्यासाठी ऑप्शन ओपन आहे. तुम्ही जर समजा पोलीस भरती वगैरे करत असाल त्याच्यासाठी सुद्धा संकल्प आहे. म्हणजे सगळ्यांसाठी संकल्प हा ऑप्शन तुमच्यासाठी आहे. संकल्पमध्ये तुम्ही तिथं जे ऑप्शन असेल ते तुम्हाला द्यायचं आहे. आता पुढे गेल्यानंतर आता हे आपण पाहतोय संकल्पचे जे काही तुमचे सत्कार समारंभ असतात त्याचा तो व्हिडिओ होता. तुम्ही हा जर समजा सगळा पाठीमागचा इतिहास जर पाहिला याच्यावरून आपल्याला काय समजतं? जर समजा एखाद्या संस्थेची जर समजा तुमचे 2,68,000 पर्यंत, टेलिग्रामवर 71,000 पर्यंत, Facebookवरती 26,500 पर्यंत, Instagramवर 13 पर्यंत 13,000 पर्यंत आणि सबस्क्रायबर जे असेल ॲप्लिकेशन 50,000 पर्यंत. हे असेच नाही होत. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या संस्था त्याचा विश्वासपात्र होते त्याच वेळेस त्या ज्या गोष्टी असतील त्या इतके लोक त्यांना फॉलो करत असतात. याच्यावरून हे आपल्याला दिसतं की आपण ज्यावेळेस संस्था निवडतो त्यावेळेस अशीच संस्था आपण निवडली पाहिजे ज्या संस्थेला लोक फॉलो करतात, ज्या संस्थेमधून आपल्याला रिझल्ट भेटलेले दिसतात, अशीच संस्था आपण फॉलो केली पाहिजे. ठीक. आता पुढे गेल्यानंतर हे सगळे रिझल्ट आहेत. हे जर रिझल्ट दाखवायचे म्हणल्यानंतर अजून 50-60 स्लाइड आपल्याला लागतील पा. पण एक थोडेसे कोलॅबोरेशन करून आपण ते रिझल्ट लावलेले आहेत पा. पुढे गेल्यानंतर हे सगळे आपले जे काही आपले सिलेक्शन झाल्यानंतर जे सेलिब्रेशन असते त्या सगळ्या गोष्टी आहेत पा. जिथं तुमचे LIC सारखे, UIIC सारखे इन्शुरन्स कंपनी असो, BMC सारख्या जे पेपर असतील त्याच्यामध्ये असू द्या. त्याच्यानंतर LBO सारखे जे पेपर असेल त्याच्यामध्ये असू द्या. संकल्प एज्युकेशन कोणत्या कोणत्या याच्यात आहे? तर पहिलं सगळ्यात महत्वाचं IBPS म्हणजे बँकिंगसाठी तर आहेच. त्याच्याबरोबर स्टाफ सिलेक्शनसाठी सुद्धा आहे. MPSC साठी सुद्धा आहे, MPSC JMFC साठी सुद्धा आहे, MPSC MES साठी, MPSC ग्रुप बी आणि सी, पोलीस भरती आणि सैन्य भरती या सगळ्यांसाठी संकल्पचा ऑप्शन ओपन आहे. त्याच्यामुळं कुठेही जायची गरज नाही. आपल्याला ह्याच्यापैकी ज्याला आपल्याला ऑप्शन द्यायचा असेल त्याला पहिला संकल्प टाकायचा आहे. ठीक. आता पुढे गेल्यानंतर पुढे आहे की नेमकी सर आम्ही ऑप्शन देतोय परंतु संकल्प एज्युकेशन कोणत्या कोणत्या सिटीमध्ये उपलब्ध आहे ऑप्शन? तर संभाजीनगरमध्ये जे काय असेल पहा, संभाजीनगरमध्ये आपलं मेन ऑफिस आहे. त्याच्यानंतर पुणे इथं सुद्धा आपलं ऑफिस आहे. नाशिकमध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं आपण जे की स्टाफ सिलेक्शन आता हे होतं तुमचं बँकिंगसाठी. बँकिंगसाठी आपण कुठं कुठे छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिकसाठी. पुढे गेल्यानंतर SSC साठी कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर आणि पुणे. बरेच जण SSC साठी बाहेर जातात प्रिपरेशन दिल्ली वगैरे. काही जायची गरज नाही. पुण्यामध्ये सुद्धा आपलं आहे, संभाजीनगरमध्ये सुद्धा आहे. ठीक. त्याच्यानंतर MPSC गट ब आणि गट क. आता बरेचसे मुलं इथं प्रिपरेशन करत असतात पहा गट ब आणि गट क साठी. तर त्याच्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ऑप्शन आपला उपलब्ध आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आपला उपलब्ध आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर MPSC म्हणजे राज्यसेवा, राज्यसेवेसाठी पुणे हा ऑप्शन आपल्यासाठी ओपन आहे. जिथं मॅक्सिमम मुलं तयारीसाठी जातात तिथंच आपला ऑप्शन पण आहे. तर तुम्ही विचार करू शकतात त्याचा. ठीक. पुढे गेल्यानंतर MPSC JMFC पा जे की ज्युडिशियल सर्व्हिसेस असतात पा त्याच्यासाठी संभाजीनगरचा ऑप्शन आपल्यासाठी आहे. नंतर MPSC MES पा ज्याला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणलं जातं ते छत्रपती संभाजीनगर इथं आपल्याला हा ऑप्शन देता येऊ शकतो. पोलीस सैन्य भरतीसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तुम्ही ठाण्याच्या आसपास असेल तर ठाणे देऊ शकतात. पालघर आहे, यवतमाळ आहे, जळगाव आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पोलीस भरतीचे सुद्धा ऑप्शन्स संकल्प एज्युकेशनचे ओपन राहील पा. तर हे अशा प्रकारे तुमचे हे सगळ्या गोष्टी होत्या. आता आपल्याला महत्वाचे टीम जी टीम असेल पा कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय महत्वाचं आपल्याला 2-3 गोष्टी असतात कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी ते म्हणजेच तुम्हाला शिकवणारे शिक्षक आणि त्यांचं असलेलं मटेरियल. तर मग शिकवणारे शिक्षक तेवढे एक्सपिरियन्स असले पाहिजेत. तर ते एक्सपिरियन्स बरोबर तुमचं मटेरियल तिथं तसं असलं पाहिजे. या दोन्हीही गोष्टीचं कॉम्बिनेशन आपल्याला संकल्पमध्ये दिसेल पा. तर त्याच्यामध्ये पहिली फॅकल्टी आहे आपले आकाश सर पा. आकाश सरचं नाव हे बऱ्याच जणांना माहिती आहे. त्यांच्याविषयी ओळख करून द्यायची गरज मला तर वाटत नाही पा की ती सेपरेटली ओळख करून द्यावी लागेल. कारण एवढे मोठे सिलेक्शन आणि बँकिंगमध्ये त्यांचं नाव हे पूर्ण आदरपूर्वक घेतलं जातं. ते म्हणजे आकाश सर. ते सुद्धा आपल्यासाठी असतील पा. पुढे गेल्यानंतर आकाश सरचे सिलेक्शन एवढे सगळे सिलेक्शन आहेत. त्याचबरोबर अभिषेक गायके सर आपल्या बरोबर असतील. जे आकाश सर बरोबरच काम करतो त्यांचेही सिलेक्शन जर पाहिले तर तेही आपल्याला दिसून येईल की फॅकल्टी कशा प्रकारे जयंत मोकाशी सर हे आपल्यासाठी असतील इंटरव्ह्यूच्या पार्टसाठी. नंतर अमोल पाटील सर हे रिझनिंग साठी आपल्याकडे असतील पा. नंतर अमित पाटील सर क्वांट साठी असतील. नंतर मी प्रशांत डोले ऍग्री साठी असेल पा. त्याच्यानंतर आपले क्षितिज सर असतील पा. क्षितिज सर इंग्लिश साठी असतील.
त्याच्यानंतर सुहास डमडेरे सर हे इंटरव्ह्यूसाठी असतील, आतिश सर जीके साठी, सतीश जगताप सर हे ऍग्रिकल्चर साठी माझ्या बरोबर असतील. त्याच्यानंतर शंकर मापरे सर हे सुद्धा रिझनिंग साठी फॅकल्टी आहेत. त्याच्यानंतर निखिल डांगे सर हे इंटरव्ह्यू साठी फॅकल्टी आहेत. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे बाकीचे जे काही सब्जेक्ट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्या सगळ्यांचे जे काही तुमचे फॅकल्टी आहेत ते सगळ्यांची नावं तिथं आपण दिलेली आहेत पहा. तर असे सगळे आपण फॅकल्टी प्रत्येक विषयाला वेगवेगळे फॅकल्टी आपण ठेवलेले आहेत. असे कॉम्बिनेशन करून फॅकल्टी कधीच ठेवलेल्या नाहीत. प्रॉपर पद्धतीने मुलांना गायडन्स भेटलं पाहिजे, प्रॉपर पद्धतीने तिथं टीचिंग झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून एवढे सगळे फॅकल्टी आपण ठेवलेले आहेत. हे बुक्सचे डिटेल्स आहेत पहा, आपले जे बुक्स असतील ते सगळे डिटेल्स आहेत. त्याच्यामुळं आपल्याला प्रशिक्षण जे काही तुम्हाला ऑप्शन्स निवडायचे आहेत त्याच्यासाठी संकल्प हाच पहिला आपल्याला विकल्प द्यायचा आहे. याच्यामध्ये तुमचे कोर्सेस तर भेटतीलच, पण बुक्स, टेस्ट सिरीज, त्याच्यानंतर व्हिडिओ कोर्सेस हे जे वेगवेगळे क्लासेसचे असतील, यस ऑफिसर, गौरव गर्ग सरांचा संकल्प एज्युकेशनचे जे काही कोर्सेस असतील ते सगळे तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहेत. ठीक आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आवर एक्सपेक्ट टीम फॉर एसएससी साठी सेपरेट टीम आहे पहा आपली. प्रशांत सर त्याच्यात लीड करतायत पहा. त्याच्यानंतर प्रणव सर असतील अर्थमॅटिक्स साठी, त्याच्यानंतर मरकड सर असतील, त्याच्यानंतर ठोंबरे सर असतील, त्यांच्यासाठी सुद्धा एसएससी चे बुक्स आपल्याला दिसतात पहा. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणून संकल्प एज्युकेशन साठी हा पहिला पर्याय का द्यायचा? कोर्सेस तर भेटणार आहे, बुक्स भेटणार आहे, टेस्ट सिरीज, व्हिडिओ कोर्स, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भेटणार आहे पहा. ठीक. त्याच्यानंतर तुमचे प्रशिक्षण संकल्प हा का द्यावा एमपीएससी वगैरे साठी, त्याच्यासाठी सुद्धा आहे. त्याच्यानंतर पुढे हे बुक्स डिटेल आहे. तर हे सगळ्या गोष्टी बुक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या पुढं ही आपली प्रशस्त बिल्डिंग संभाजीनगरची आहे पहा, की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे जे फ्लोअर याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवलेलाच आहे. तुमचे लायब्ररीची सुविधा असू द्या, त्याच्यानंतर तुमच्या कोचिंगची सुविधा असू द्या, एकदम प्रशस्त आणि सगळा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण हे सगळ्या सुसज्ज अशी बिल्डिंग बनवलेली आहे. तर त्याच्यामध्ये पहा हे विद्यार्थी आहेत, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही एका मोडमध्ये चालला अशी सुविधा आपण केलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे पर्सनल काउन्सिलिंग साठी पहा शिक्षक 24 तास अवेलेबल तुम्हाला दिसतात पहा तिथं. गर्ल्स रीडिंग आहे त्या, या सगळ्या गोष्टी हे आपले ऑनलाईन आहे. हे जे काही आपल्या यशदा अभ्यासिका आहे पहा पुणे, तिथं आपल्या ह्या अभ्यासिका आहे पहा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा भेटून जातील. तर हे सगळं संकल्प बाबतीत होतं. तर ऑप्शन देताना 2-3 गोष्टीचं मी जे सांगितलेलं आहे, पहिलं म्हणजे शिक्षक पाहिजे असतात आपल्याला. कारण जर शिक्षक तुमच्याकडे जर असतील तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं एज्युकेशन भेटत असते. जे काही तुमचे एक्सपिरियन्स शिक्षक असतील ते एक्सपिरियन्स शिक्षक तर भेटतीलच इथं, पण याच बरोबर तुमचं जे मटेरियल असेल ते मटेरियल सुद्धा अपडेटेड मटेरियल असेल. मग ते एमपीएससी असू द्या, तुमचं बँकिंग असू द्या, सगळं तुम्हाला फक्त यूपीएससी सोडून आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तर तुम्हाला सगळ्या बाबतीत संकल्पलाच पहिला ऑप्शन द्यायचा आहे. तिथं कुठलाही असं मनामध्ये शंका आणायची नाही की का द्यायचा का नाही, बिनधास्तपणे संकल्पला तुम्हाला ऑप्शन्स द्यायचा आहे पहा. ठीक. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती की हे ऑप्शन द्या. 19 तारीख लास्ट आहे, याची काळजी घ्या. 19च्या पुढे ऑप्शन देता येणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक. तर आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.